च्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। सांगली जिल्ह्यामध्ये 4 कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत। सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये हे 4 रुग्ण आढळलेले आहेत आणि सौदी अरेबियातून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 93 वर पोहोचलेली आहे आणि या कोरोनाचा धोका आता दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे, कारण इस्लामपूरमध्ये हे 4 रुग्ण आढळलेले आहेत। ते किती जणांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत, घरच्यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत का, ते कधी सौदी अरेबियामधून आलेत आणि त्यांचा संसर्ग अजून किती जणांना झालाय का, या संदर्भामध्ये मात्र अजून स्पष्टता झालेली नाहीये। मात्र खरंच राज्यात ही धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं सुरक्षित राहा, घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आसिफ, काय सांगशील, कधी हे ह्या व्यक्ती जे आहेत 4 सौदी अरेबियामधून कधी आलेत आणि यांचा पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट कधी आलाय? संदीप, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर यामध्ये क्वारंटाईनचे रुग्ण नव्हते, परंतु जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून योग्य ते खबरदारीचे उपाय घेत होते। पण ही ते 4 लोक आहेत, 2 पुरुष 2 महिला, हे सौदी अरेबियामधून उमरा म्हणून ते मुस्लिम धर्माचं जे हज यात्रेचे देवदर्शनासाठी गेले होते। हे 3-4 दिवसापूर्वी आले अशी प्राथमिक माहिती आहे। पण 21 तारखेला यांचे स्वॅब घेण्यात आले होते आणि आज त्यांचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। जिल्हा प्रशासन यांच्याकडून हे अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 रुग्णांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संदीप, अगदी धन्यवाद आसिफ, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं, प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे। न्यूज 18 लोकमत सुद्धा आवाहन करते, घरी राहा, सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाला सहकार्य करा।